आज एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग या संदर्भातला आजचा आपला मेळावाचं स्वरूप असं होतं की जेणेकरून आपण आता सुरुवात करावी। जर शिवसेना जर कोल्हापूर जिल्ह्याच्या आंदोलनामध्ये लक्ष घालते तर 100% यशस्वीच होते। त्यासाठी आजची आपल्या मेळाव्याची सुरुवात। पण आजच्या ह्या सन्मान्य भोसले साहेबांना माझी विनंती राहील की ज्या ज्या लोकांच्या जमिनी राज्य शासन जबरदस्तीनं बळकवू इच्छिते त्यासाठी काय ना काहीतरी मार्ग काढला पाहिजे। महाराष्ट्र राज्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा आता उकाडा सुरू आहे, कोल्हापूर शहर कधी 41-42 डिग्री सेंटीग्रेडला नव्हतं, पण आजचा उकाडा कालचा उकाडा या पद्धतीने गेला। याला कारण काय? शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून वृक्षतोड किती झाली आणि किती होणार याचा सखोल अभ्यास सखोल चौकशी करणं गरजेचं आहे। मंत्री महोदय आमदार असतील, या राज्य शासनाचे राज्यकर्ते कोणी असतील ते एसी मध्ये जाऊन बसतील तर, पण सर्वसामान्य पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना काय करायचं की पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला पाहिजे। पण हा मोर्चा काढून प्रश्न सुटेल का? सरकार इतकं निर्लज्ज झालेलं आहे। चांगल्या चांगल्या शाळा बंद करून शैक्षणिक क्षेत्राला प्राधान्य कधीच दिलं नाही, मेडिकल क्षेत्राला कधीच प्राधान्य देत नाही, आणि आता शेतकऱ्यांच्या मुळावर देखील उठलेले आहे। यदा कदाचित ईव्हीएम नावाचं एक छान अस्त्र जर यांना सापडलं नसतं तर हे सरकार कधी अस्तित्वात नसतं। यांना जनता स्वीकारत नाही, या लोकांना या नेत्यांना जनता स्वीकारत नाही, पण जनतेला हे स्वीकारण्यास भाग पडतात। एकनाथ शिंदे हे जर ऑस्कर अवॉर्ड विनर आहेत, त्यांच्यासारखी ऍक्टिंग कोणच करत नाही असं माझं ठाम म्हणणं आहे, पहिल्यापासून ठाम म्हणणं आहे। ह्या आंबेडकरांना किमान स्वतःची जनाची नाही तर मनाचं तरी लाज वाटली पाहिजे। यांचं काहीतरी प्रकाशराव होता कॉलेज कुठे तर काढली की त्यांनी, काय असं समजते काहीतरी, तर तिथं देखील त्या जंगलातून वाट काढली, जंगलातून वाट काढत तिथपर्यंत हे पोचले। कॉलेजसाठी त्यांनी शेकडो वृक्षतोड करतात असं समजतं मला। म्हणजे यांना नेमकं काय हवंय काय कळायलाच मार्ग नाही।